हो काय फोन बघत बसलाय? अगं त्याच पेपर नाही आला ना म्हणून थोडा वेळ फोन बघत होतो. हो का, जरा त्या शिलाच्या नवऱ्याकडे पण बघा. महिन्यातून 8-9 वेळेस तिला ना बाहेर फिरायला घेऊन जातो. मी विचारलं होतं तिला पण ती काही नाही म्हणली राव. अगं म्हणजे तुला पण नेणार होतो पण तुला माहेरी जायचं होतं ना अच्छा. म्हणून नाही नेता आलं. बरं, चहा ठेव की कॉफी? चहा ठेव ना. नाही, कॉफी ठेवते. नाही आपण चहा पिऊ ना. मला कॉफी आवडती तर तुम्ही पण कॉफीच प्यायची. चालेल कॉफी ठेव. ठीक. हो बघाली मला बस. आणि तो मोबाईल घ्या इकडं. कशाला? मला इन्स्टा लॉग इन करायचंय तुमचं. कशासाठी पण? कशाला म्हणजे मला बघायचंय तुम्ही कोणासोबत चॅटिंग करता. हो ना. आहो कोणच लिकरू घेऊन बसले तुम्ही हे? अगं माय तू का पागल झाली का रे? आपलं जनते कुठे हो तुम्ही? 10 वाजले तुम्ही अजून घरी नाही आले. ते भांडे घासायचे पहिले कोण घासणार आहे? ऐक ना, आज मटण करती का? तुला ना कापून आहे ना शिजत घालीन मी. चुपचाप ठेसा भाकर बनवली तेवढी खाऊन घे. एखाद दिवशी म्हणतो माणूस. साहेब मला ना माझ्या बायकोपासून पारकती घ्यायची, लय जीव घेते होती माझा. अरे एवढं सोपं वाटलं का पारकती देणं? अरे पोटगी द्यावं लागते दर महिन्याला. तरी कमीत कमी किती पोटगी द्यावं लागेल? 1.5 ते 2 लाख द्यावं लागते बघ. बाळा आयुष्यात सोडून द्यायचा विचार नको करू बरं का मला. तू इतकं प्रेम करते ना, तुझे इतकं प्रेमच कोणी करत नाही. माझ्या शपथ सांगतो, हे पाय मोठं बी मोडा ना. आयुष्यात विचार नको करू. काही लागलं ना मला हक्कानी बोल, नको लागलं तर माहेरून मागून घे, पण प्लीज मला सोडून नको जाऊ. 7 जन्म नाही 1760 जन्म मला तूच पाहिजे. मग तुम्ही आता 10 वाजताच घरी येणार ना? 10 काय 7? 10 किती लेट होते. 7 वाजता मी घरात राहीन. एवढ्या उशिरा कोण येतं? पागल झाली का तू?